पवित्रं पाजकक्षेत्रं को न सेवेत कोविदः सत्यलोकेश्वर प्राणो यत्रावातरदुत्सुकः। वादिराज स्वामीजी सांगतात, पवित्रं पावन अशा पाजकक्षेत्रं पाजकक्षेत्राची कहा कोविदः कोण विद्वान न सेवेत आश्रय करणार नाही, सेवा करणार नाही, यत्र ज्या पाजकक्षेत्रामध्ये सत्यलोकेश्वर म्हणजे सत्यलोकाधिपती असणारा प्राण मुख्य प्राणदेव वायुदेव उत्सुक होऊन अवातरत अवतार केला। साक्षात जगद्गुरू मध्वाचार्यांचे जन्मस्थान असणाऱ्या पवित्र अशा पाजकक्षेत्राचे वर्णन करताना वादिराज स्वामीजी सांगतात, या पवित्र अशा पाजकक्षेत्राचा कोण बरे विद्वान आश्रय करणार नाही। प्रत्येक विद्वान प्रत्येक ज्ञानी याचा आश्रय करेल, कारण सत्यलोकाधिपती असणाऱ्या मुख्य प्राण वायुदेवाने आपल्या पहिल्या हनुमंत, दुसऱ्या भीमसेन अवतारानंतर तिसरा अवतार जगाला ज्ञान देण्यासाठी मध्वरूपाने याच पवित्र क्षेत्री करून या क्षेत्रास अजूनही पावन केले। उडुपीहून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर कुंजारगिरी पर्वताहून पुढे गेल्यानंतर विमानगिरी परिसराच्या रम्य आणि दाट अरण्यामध्ये आपल्या जगद्गुरूंचे म्हणजेच मध्वाचार्यांचे सुंदर असे हे जन्मस्थान आणि पूर्वाश्रमीचे वडिलोपार्जित घर वेळोवेळी जीर्णोद्धार करून संवर्धिलेले आहे। माधवांसाठी परमपवित्र अशा या क्षेत्राची देखभाल उडुपी अष्टमठातील श्री काणियोरू मठाच्या अखत्यारीमध्ये येते। आत्ताचे पीठाधिपती श्री श्री विद्यावल्लभतीर्थ स्वामींनी अत्यंत समर्थपणे आणि जुन्या सौंदर्याला कोणतीही बाधा न पोहोचवता या क्षेत्राची अभिवृद्धी केलेली आपल्याला दिसते। आचार्यांच्या पूर्वजांचे देवघर व अत्यंत जागृत असे हे देव इथे आजही सुमारे 800 वर्ष अत्यंत शुद्धतेने निरंतर असे पूजले जात आहेत। यात प्रमुख म्हणजे अनंतेश्वर म्हणजेच अनंतासन, जो आपल्याला उडुपीमध्ये लिंगरूपामध्ये दिसतो, तो इथे मूल रूपामध्ये मूर्तिरूपाने आहे। आचार्यांचे पूर्वज रोज न चुकता अनंतेश्वराच्या दर्शनास उडुपीस जात असत, पण वार्धक्यामुळे आणि एकदा नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीमुळे जायला न जमल्याने साक्षात अनंतेश्वराने इथे येऊन त्यांना दर्शन दिले आणि त्याच मूर्तिरूपामध्ये इथे पूजावयास सांगितले। आचार्यांचे पूर्वाश्रमीचे नाव वासुदेव असे होते। मध्यगेह कुलोत्पन्न असणाऱ्या वासुदेवाच्या वडिलांनी याच ठिकाणी त्याला अक्षराभ्यास करविला आणि पाठ सांगितला। म्हणूनच आजही अनेक जण आपल्या मुलांचा अक्षराभ्यास विधी याच ठिकाणी अत्यंत श्रद्धेने करतात। दुसऱ्या दिवशी वडील पाठ सांगत असताना वासुदेव त्यांना म्हणाला, काल शिकवलेले आज परत का शिकवता? मला कालचे सर्व येते असे म्हटल्यानंतर त्या बाळाची परीक्षा घेऊन खरोखरच त्याला येते हे पाहिल्यानंतर आपल्या बाळाच्या प्रतिभेला दृष्ट लागू नये म्हणून वडिलांनी त्यास निर्जन स्थळी पाठ सांगायला सुरुवात केली असे इतिहास सांगतो। यानंतर या गृहातील अत्यंत महत्त्वाचे स्थळ म्हणजे वासुदेव तीर्थ। उपनयन झाल्यानंतर बालक असणारा वासुदेव आपल्या घराच्या 8-10 किलोमीटरच्या परिसरामध्ये असणाऱ्या परशुरामांनी निर्मिलेल्या आणि घनदाट अरण्यामध्ये वसलेल्या परशुतीर्थ, धनुष्तीर्थ, बाणतीर्थ आणि गदातीर्थ अशा 4 तीर्थांचे स्नान करण्यास रोज जात असे। त्यामुळे आई वेदवतीस चिंता होऊ लागली। माता वेदवती देखील या 4 तीर्थांचे स्नान नित्य करून येत असे आणि त्यामुळे द्वादशी पारणेस उशीर होऊ लागला। तेव्हा आचार्यांनी म्हणजेच वासुदेवाने बालपणीच या तीर्थाची निर्मिती केली आणि या तीर्थामध्ये स्नान केल्यास या 4ही परशुराम तीर्थामध्ये स्नान केल्याचे फळ मिळेल असे सांगितले। त्यामुळे आजही या 4 परशुराम तीर्थामध्ये स्नान करणारे भाविक शेवटी येऊन वासुदेव तीर्थामध्ये स्नान करतात आणि त्यानंतरच तीर्थस्नान पूर्ण झाले असे मानतात। घरापाठी असलेल्या या चिंचेच्या झाडाचा इतिहास फारच रोचक आहे। एकदा वासुदेवाच्या वडिलांनी शेतीच्या कामासाठी बैल विकत घेतले होते, पण कर्ज फेडू न शकल्याने सावकार घरी येऊन बसला आणि म्हणाला, आज माझे पैसे मिळेपर्यंत मी तुम्हाला उपवास घडवणार। अतिशय भूक लागल्यामुळे बालक वासुदेव येथे आला। प्रसंग जाणून त्याने त्या धनिकास या झाडाच्या काही चिंचोक्या दिल्या आणि धनिकाने देखील माझे पैसे फिटले असे सांगून तो निघून गेला।
मध्वविजयकार नारायण पंडिताचार्य याचे फार सुंदर वर्णन करतात. बीजच्छलेन पुरुषार्थ मोहो विशिष्टम, म्हणजे चिंचोक्याच्या रूपाने कुठे पुरुषार्थ साक्षात मोक्ष पाहिला आहे का असे ते विचारतात. याचीच आठवण म्हणून पाजक क्षेत्रामध्ये मंत्राक्षतांबरोबर कर्जमुक्तीसाठी असेल, इष्टार्थसिद्धीसाठी असेल, या चिंचोक्या देण्याची पद्धत आहे. एकदा माता वेदवती बालक वासुदेवास म्हणाली, बाळा मी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहे, तेव्हा चुलीवर असणाऱ्या दुधाकडे जरा तू लक्ष दे, नाहीतर मांजर येईल आणि त्यामध्ये तोंड घालेल. तेव्हा आपल्या क्रीडेमध्ये अत्यंत रममाण असणाऱ्या बालक वासुदेवाने या शेकडो भार वजनाच्या 2 दगडी पाट्या त्या दुधाच्या आणि दह्याच्या भांड्यावरती झाकून दिल्या. आई वडील वापस आल्यानंतर त्यांना अत्यंत आश्चर्य झाले व ते मनोमन म्हणाले की हनुमंत किंवा भीमसेनाशिवाय दुसऱ्या कोणास हे शक्य आहे. बालक वासुदेवाचे उपनयन झाल्या दिवशी तो उपनयनाचा दंड हाती घेऊन प्रवचन करण्याचे खेळ खेळत होता. तेव्हा कौतुकाने वडिलांनी विचारले, तू हा कोणता खेळ खेळत आहेस? तेव्हा बालक वासुदेव म्हणाला, बाबा मी या सर्व लोकांमध्ये विष्णू सर्वोत्तमत्वाचे प्रतिपादन करत आहे. वडिलांना कौतुक वाटले, पण ते चेष्टेने म्हणाले, वासुदेवा हे केव्हा शक्य आहे माहीत आहे का? जेव्हा तुझ्या हातातील हा शुष्क असा दंड त्या दंडास पालवी फुटेल तेव्हाच हे शक्य आहे. तेव्हा बाल वासुदेवाने हा दंड घराच्या परसामध्ये पुरून त्यास पाणी दिले असता त्याचा असा बहारदार असा वृक्ष बनला. पुढे आचार्यांकडून होणाऱ्या तत्त्वप्रचाराची, ज्ञानसाधनेची आणि वैष्णव मताच्या पुनर्स्थापनेची जणू ही काही नांदीच होती. हीच ती परमपवित्र अशी माती, हीच ती जागा जिथे सत्यलोकाधिपती वायुदेवांचा 3रा मध्व अवतार झाला आणि त्या योगे सज्जनांच्या अज्ञानाचे ग्रहण सुटले आणि ज्ञानाच्या सूर्याचा उदय झाला. पुढे याच जागेवरती भावी समीर वादिराज स्वामींनी मध्वाचार्यांचे सुंदर असे मंदिर उभारले, त्यांची मूर्ती स्थापन केली, जिथे आचार्यांच्या बालपादुका उमटल्या होत्या. याचे कारण म्हणजे बाल वासुदेव कुंजलगिरी पर्वतावरती खेळण्यास जात असे, तेव्हा एकदा आई वेदवतीने हाक दिली असता वासुदेवाने 1.5-2 किलोमीटरची उडी सहजपणे घरासमोर मारली आणि त्याच्या पादुका इथे उमटल्या होत्या. म्हणून वादिराज स्वामींनी आचार्यांच्या आठवणीने स्वहस्ते ही मूर्ती प्रतिष्ठापित केली. प्रस्तुत श्री काणियूर मठाधीश श्री श्री विद्यावल्लभतीर्थ स्वामींनी या पवित्र क्षेत्रास पद्धतशीररित्या आणि अभ्यासपूर्ण अशा नियोजनाने विकसित केलेले आहे. श्री सुमध्वविजयाचे सुमारे 1008 श्लोक इथे दगडांमध्ये कोरून घेतलेले आहेत. या क्षेत्री आल्यानंतर विलक्षण असे समाधान लाभते आणि आचार्यांच्या बाललीलांची साक्षी असलेली चिन्हे आपणास पाहावयास मिळत आहेत. आपण किती भाग्यवंत असे वाटते. इथे अनेक सज्जन येऊन उपनयनादी कार्यक्रम, वेदपाठ मंगळ असे अनेक कार्यक्रम करून आचार्यांच्या कृपादृष्टीस पात्र होतात.